हाँ, चौक असरोटी टीम आप रुकी है क्योंकि यहाँ से जीतने वाली टीम आपके साथ खेलेगी। 12th मैन अगर आपका नहीं होगा किसी भी टीम का तो पेनल्टी दी जाएगी, पहले ही मैं कह रहा हूँ। बाद में आर्गुमेंट्स हम सुनेंगे नहीं। 12th मैन को यह बताना है कि मैं किस प्लस प्लस टीम का 12th मैन हूं। हाँ, वर्ची खोबोली के 12th मैन यहाँ पर आ चुके हैं और ये चिंचिवली गोहे और काटरंग के 12th मैन यहाँ पर आ चुके हैं। तुषार धुमाल, हाँ समीर सोमणे के पास हैं तुषार के 500। प्रवीण शेठ बैलमारे ने जो इनाम लगाया था। रामदास शेठ पवार थोड़े से खामोश नजर आ रहे हैं, शत्रुघ्न सिन्हा की तरह, शॉटगन की तरह खामोश। ये बंदा खामोश मुझे अच्छा नहीं लगता। बल्लेबाजी की फौज भेजनी चाहिए। हर्षद पेंडारी और संदेश पाटिल, बाएं और दाएं का ये कॉम्बिनेशन। बंटी पेंडारी एक व्यावसायिक खिलाड़ी, काटरंग प्लस जय हनुमान सम्राट स्मृति गोहे चिंचिवली, उनके अगेंस्ट खेल रही है वर्ची खोबोली प्लस मुलगांव शुभम और उदय कोलंबे स्टारर। दाएं और बाएं का कॉम्बिनेशन वहां पर भी अच्छा, और उमा शंकर की गेंदबाजी आज भी हमें देखने का मौका मिलेगा। अमितजी देवघरे युवा उद्योजक इसांबे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय इसांबेचे युवा उद्योजक अमितजी देवघरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। देखिए दरगे ब्रदर्स इस टीम में खेल रहे हैं। 7 विलास एक होटल की क्वालिटी हमने सीपीएल में देखा। 500 रुपए का फूड कूपन उन्होंने ऑल आउट किया था। विकेट हैट्रिक, पहले 50, लगातार 3 छक्के इनके ऊपर। 7 विलास अपने आप में क्लास, वो क्लास के आदित्य दरगे और अजिंक्य दरगे अपने बल्लेबाजी में दिखाएंगे, जिस तरह उन्होंने अपने होटल का क्लास बढ़ाया है। तुषार धुमाल आज फ्रेंचाइजी भी है, सावरोली प्लस वड़वड़ के तुषार धुमाल, लेकिन मोहरे तो तुषार धुमाल ही इस्तेमाल करेंगे। विशाल धुमाल जो फ्रेंचाइजी है वड़वड़ प्लस सावरोली। कल पहली रात हमने देखा, आज इस प्रतियोगिता की तीसरी रात है। राज घोसालकर की कप्तानी में 7 सालों का ग्रहण सावरोली टीम ने हटाया था इस मैदान के ऊपर जीतने का। श्री गणेश स्पोर्ट्स की तरफ से यहाँ पे अगर कोई 50 लगाता है इस मैच में तो ब्रांडेड टी शर्ट और मेडन ओवर। विकेट हैट्रिक भी आती है तो भी, विकेट हैट्रिक भी आती है। गेंदबाज के लिए विकेट हैट्रिक काफ़ी मुश्किल होती है। विकेट हैट्रिक भी आती है तो श्री गणेश स्पोर्ट्स फ्रेंचाइजी तुषार धुमाल इसके ओनर हैं, उनकी तरफ से ब्रांडेड टी शर्ट। हर्षद पेंडारी एक आक्रामक, एक सुनामी, एक तूफान, एक जलजला मैदान के अंदर। नॉन स्ट्राइकर एंड पर नाना के चहीते संदेश पाटिल। गेंदबाज प्रणीत जंगम इस गेंद को खेला। हर्षद पेंडारी ने सीधे बल्ले से 1 रन पूरा करते हुए नजर आए। लॉन्ग ऑफ के ऊपर इस गेंद को फ्रंट फुट पे आके ड्राइव किया था। 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ खाता खुल चुका है काटरंग प्लस सम्राट स्मृति जय हनुमान चिंचिवली गोहे का। और ये देखिए फाइन लेग बाउंड्री के बाहर 1 बाउंड, सीधा 4 स्लॉग स्वीप के जरिए इस गेंद को खेला आड़े बल्ले से संदेश पाटिल ने। इस ओवर की दूसरी गेंद जो की थी गेंदबाज प्रणीत जंगम ने। नंबर आया 4, टोटल पहुंचा 5 बगैर नुकसान। आयोजन केलंय क्रिकेटचा मन सावरोली गावाचा।
गजानन कीर्तिकर साहेब चषक भारी हाय मोठ्या नावाचा और गजानन कीर्तिकर कल मैंने साहेब ऐसे ही बातों बातों में बोल दिया था कि अजय महाराज अगर अच्छी गेंदबाजी करते हैं तो उन्हें कोई नाम दिया जाएगा। तो रोहित पाड़गे ने मुझे एक नाम सजेस्ट किया है, शायद वो नाम हम अजय महाराज को देंगे आज की रात में, उनके मैच में ही, क्योंकि उनसे मैंने नहीं, रोहित ने वादा किया था और रोहित से ही मैंने पूरे रात गूगल में सर्च करने के लिए कहा था कि क्या नाम होना चाहिए अजय महाराज का। लेकिन यहाँ पे विकेट मिलता हुआ संदेश पाटिल के बारी गेंद, विकेट नंबर पहला, रन बने 5, गेंदें समाप्त हो चुकी है 3। चला उठा रे उचला भगवान, चला सभी कैमरामैन काम कर रहे हैं, लेकिन आज संदेश पाटिल के ना होने की वजह से विनोद पाटिल उनको मार्गदर्शन कर रहे हैं। 24 लाइव इवेंट्स के सभी कैमरामैन, सभी टेक्नीशियंस को कि किस तरह से कैमरे का एंगल होना चाहिए, किस तरह से स्क्रीन पर स्कोरबोर्ड आना चाहिए, किस तरह से कितने बल्लेबाजों ने कितने गेंदों में रन बनाए हैं, कौन से वो बल्लेबाज है। योगेश बारट साहब यहाँ पर आ चुके हैं, वैष्णवी मसाले के मालिक एपीएमसी में उनके साथ साथ अमर जी घोसालकर साहब भी मौजूद है, उनका भी हम स्वागत जरूर करेंगे। विकेट जा चुका है आकाश, एक और यंगिस्तान, लेकिन दरगे ब्रदर्स जो अजिंक्य तो नहीं लेकिन आदित्य दरगे जो बल्लेबाज है उनको अप टू द ऑर्डर प्रमोट करना चाहिए मेरे ख्याल से, जिनके पास वो क्षमता है इन रनों को बढ़ाने की। आदित्य दरगे छोटे कद का, क्योंकि सचिन तेंदुलकर के सामने, जब सचिन तेंदुलकर की अगर बॉडी लैंग्वेज को नापा जाए तो उनके सामने जब उन्होंने शुरुआत की थी, वेस्ट इंडीज के कोर्टनी वॉल्श थे, कर्टली एमरोज थे, लेकिन उन्होंने उस कद को अपनी ताकत बनाया, ना कि कमज़ोरी। यह नो बॉल का इशारा हुआ, 4 रन मिले, 4+1, 5 रनों का इजाफा। हैरी नाचते हुए नजर नहीं आ रहे, उन्होंने वादा किया था हमसे। हाँ, यहाँ पे मौजूद है। तीसरे अंपायर, ये फील्डिंग टीम का कॉल है क्या? फील्डिंग टीम देखिए, तीसरे अंपायर जाइए, ये नो बॉल किस वजह से दी है? बीमर, हाँ देखिए तीसरे अंपायर। अरे बीमर नहीं होगा तो 4 रन मिलेंगे, अगली गेंद फ्री हिट नहीं होगी बाई के तौर पर। अगर बीमर होगा तो 1+4, बीमर है ये नो बॉल है, नो बॉल। और फील्डिंग टीम का रिव्यू खत्म हो चुका है, फ्री हिट, अगली गेंद आकाश के लिए। दस रन स्कोर कार्ड के ऊपर, गेंदें समाप्त हो चुकी हैं 3। पहले ओवर की शुरुआत अच्छी है और ये देखिए रन चुराया हर्षद पेंडारी और आकाश ने आंखों ही आंखों में इशारा कर 11 पर पहुंचता हुआ टोटल। इस पहले ओवर की 4 गेंदें समाप्त हो चुकी है। वर्ची खोपोली प्लस मुलगांव जो गेंदबाजी हो रही है, प्रणीत जंगम के उमा शंकर का इस्तेमाल क्यों नहीं किया गया? क्या इस टीम में वो मौजूद है कि नहीं, ये भी पता करना होगा। ये डॉट गेंद आई, रफ्तार भरी गेंद थी, हर्षद पेंडारी उस रफ्तार से बीट हुए, लेकिन कुल टोटल आ चुका है 11 रन। आउट होने वाले खिलाड़ी थे संदेश पाटिल। कल क्या गेंदबाजी की अजय महाराज ने, सम्राट स्मृति गोहे जय हनुमान चिंचोली के खिलाफ। फाइन लेग पर इस गेंद को खेला, शॉर्ट फाइन लेग के ऊपर गेंद को फील्ड किया, सिंगल लिया। दोनों ही बल्लेबाजों ने अपने छोर को बदला और इस छोर को बदलने की वजह से टीम का कुल टोटल हो चुका है 12 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। डीजे
व्यासपीठावर यावं. सन्माननीय पंकज मेहतर आमचे पाहुणे आणि त्याचबरोबर सन्माननीय तानाजी मेहतर तानाजी मेलकर आणि पंकज मेहतर या पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय तानाजी मालकर आणि पंकज मेहतर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आणि या व्यासपीठावर मी विनंती करतोय वैभव मेहतर यांना की या दोन्ही पाहुण्यांचं त्यांनी स्वागत करायचं आहे. राकेशजी बांदल यांना विनंती करतोय की या दोन्ही पाहुण्यांचा त्यांनी सन्मान करायचा आहे. गेंदबाज विशाल कुठल्या गावचा रे? एक मुलगाव एक वरची खोबोली. लेफ्ट आर्म गेंदबाजी होगी मुलगाव के गेंदबाज. ये वरची खोबोली के गेंदबाज हैं विशाल. तुषार धुमाल की याद मुझे आई इस लेफ्ट आर्म गेंदबाज को देखते हुए. उन्हीं की तालीम में तैयार हुआ ये गेंदबाज. और ये लटक गए हर्षद पेंडारी, लटक गए और ये बेहतरीन कैच. और इसी के साथ अब देखेंगे दरगे ब्रदर्स को मिलता है मौका या फिर कोई अन्य होगा बल्लेबाज सम्राट स्मृति चिंचवली गोहे का. सगळेच होते. दरगे हैं छोटे कद के खिलाड़ी. उनका बल्ला इस साल काफ़ी अच्छा चल रहा है. उनको अप टू द ऑर्डर प्रमोट करना चाहिए था. ये शायद गलती हो सकती है लेकिन अगर आदित्य दरगे अगर अच्छा खेले तो मैं अपने अल्फाज वापस भी ले सकता हूं. लेकिन मेरे ख्याल से अजिंक्य के बजाय आदित्य दरगे को भेजना ज़रूरी था. नॉन स्ट्राइकर एंड पर आकाश और स्ट्राइकर एंड पर अजिंक्य दरगे. दरगे ब्रदर्स खोबोली क्रिकेट का एक बड़ा नाम उनमें से एक. जब इनको मैंने 14-15 साल की उम्र में देखा था ना तो 100 किलो की ये मुझे जो हम कहते हैं ना कि एक गोनी नज़र आती है उसी तरह इनका शरीर था. लेकिन फिटनेस के बारे में उन्होंने काफ़ी यह किया. और ये देखिए करारा जवाब दिया इन्होंने, मुझे ही नहीं लोगों को जवाब दिया कि कमेंटेटर गलत कह रहा था और मैं सही कर रहा हूं. नंबर 6 रिवर्स स्वीप के जरिए 6 रन. का तुषार अगर बच्चा कोई अगर इंडियन बर्गर वड़ा पाव जिसे हम कहते हैं 14 अगर वो हजम कर सके तो उसकी ताकत क्या होगी. और ऐसे ही 14 इंडियन बर्गर यानी कि वड़ा पाव हजम करने वाले हमारे नन्हे मुन्ने सिपाही जिन्होंने फूड खाने का कंपटीशन जीता था शुभम वालेकर यहाँ पर मौजूद है. उनका भी हम स्वागत करेंगे. ज़रा फोकस कीजिए 24 लाइव इवेंट्स. इस शुभम वालेकर को स्क्रीन पे दिखाइए. टीम का टोटल 18 रन. अजिंक्य दरगे ने ये छक्का लगाया. उन्होंने आते ही इरादा जताया कि आपने मेरे भाई की तारीफ की लेकिन मैं भी अपने भाई की तरह ही हूँ. मैं भी आक्रामक खेल सकता हूँ और मेरे बल्ले में भी हर तरह के शॉट मौजूद है, मेरी बल्लेबाजी में भी. ये दर्शाते हुए अजिंक्य दरगे 7 विलास होटल के मालिक फिर से एक बार रिवर्स स्वीप. लेकिन इस बार गेंद को खेला मिड ऑफ को चीरती हुई गेंद गई लॉन्ग ऑफ के ऊपर. 1 रन मिला और इस 1 रन के साथ और ये देखिए
दूसरा रन चुराया, क्या ये रन मिले? वर्ची खोबोली प्लस मुलगांव को सोचना पड़ेगा ऐसे रन अगर आप देते रहेंगे तो। टोटल 20। ओवर नंबर चल रहा है दूसरा। ओवर नंबर चल रहा है दूसरा। ये बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है दरगे ब्रदर्स के। एक दरगे से अजिंक्य दरगे द्वारा एक और फाइन लेग बाउंड्री के बाहर स्कूप के जरिए लगाया गया ये बेहतरीन चार। बाज की गति का इस्तेमाल उन्होंने किया। नरेश धीरे धीरे कमेंट्री भी सीख रहे हैं, ये अच्छी बात है, लेकिन कमेंट्री इतनी मत ज़्यादा सीखी है कि हमारे पेट पे लात आ जाए। टीम का टोटल 24-24। योगेश बारट साहब यहाँ पर आ चुके हैं जिनके वैष्णवी मसाले काफ़ी फेमस हैं। आदर्श पनवेल के स्पॉन्सर्ड। कल कल तो मैं यहाँ पे नहीं हूँ, लेकिन 1.25 लाख के फटाके जो फूटने वाले हैं पाली में, वो जो नज़ारा है वो देखने का मौका हमें मिलेगा कल। प्रदीप शेख हमारे और उनके सभी साथियों को सचिन महाब्दी इनके द्वारा शुभकामनाएं आ चुके। एक तगड़ा ऑर्गेनाइजेशन उन्होंने खासदार यानी कि सांसद गजानन कीर्तिकर साहब के सम्मान में ये किया है, लेकिन साथ साथ प्रवीण शेठ बैल मारे का इस ऑर्गेनाइजर्स को जो साथ मिला उस साथ को हम भूल नहीं सकते। गोविंद शेठ बैल मारे और प्रवीण शेठ बैल मारे का जो साथ मिला इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए, उस साथ को हम भूल नहीं सकते। और सतीश महाब्दी ने यह कहा कि उन सभी का मैं शुक्रगुजार हूँ। एक बार एक और रिवर्स स्वीप, ये देखिए अजिंक्य दरगे जो हमेशा वी में खेलने में मशहूर थे, वी में उन्होंने आज अंकेश तांबड़े भी खुश हुए। मैंने बड़े भाई का नाम लिया, छोटे भाई ने कहा कि बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह, मैं क्या कुछ कम हो गया। लेकिन वी में खेलने वाले अजिंक्य दरगे की आज की बल्लेबाजी से उन्होंने मुझको प्रभावित किया। जिस तरह से उन्होंने रिवर्स खेले हैं, वी में हमेशा वी में खेलते हुए नजर आए हैं। लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ ये उनका छक्का लगाने का स्ट्रेंथ था, लेकिन जब मैंने उनको देखा रिवर्स स्वीप के जरिए उन्होंने डीप थर्ड मैन के ऊपर से खेला, रिवर्स के जरिए उन्होंने डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला, ये अलग अजिंक्य दरगे हमें नजर आ रहे हैं। 7 विलास का स्टैंडर्ड बढ़ा और साथ साथ अजिंक्य दरगे की बल्लेबाजी का भी स्टैंडर्ड बढ़ चुका है। योगेश गोबाड़े गेंदबाज मुलगांव। शायद यहाँ पे उमा शंकर नजर नहीं आ रहे आज, ये दूसरी टीम है, उमा शंकर की टीम नजर नहीं आ रही है। ये देखिए आकाश लटक चुके हैं और ये विकेट मिला। टीम का टोटल 34। ओवर नंबर चल रहा है तीसरा।
सिंगर है, अच्छे डांसर हैं। हाँ, आदित्य दरगे यहाँ पर आ चुके हैं। एंडी फ्लावर, ग्रैंड फ्लावर, इरफान पठान, यूसुफ पठान, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, इन बल्लेबाजों की यादों को ताज़ा करने वाली ये जोड़ी दरगे ब्रदर्स अब काटरंग प्लस चिंचिवली गोहे सम्राट स्मृति जय हनुमान के लिए खेलेगी। 34 फिर से एक बार रिवर्स स्वीप। अब आदित्य दरगे होंगे स्ट्राइकर एंड पर। गेंदबाज मुड़गांव के योगेश गोपाले गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। और ये देखिए आदित्य दरगे यहाँ पर डॉट गेंद खेलते हुए। शायद हम कमेंटेटर के फांसे आज की रात में कुछ उल्टे पड़ते हुए नजर आ रहे हैं, लेकिन अंकेश तांबड़े के फांसे सही पड़ते हुए नजर आ रहे हैं। ये स्लोअर वन की थी, लगातार दूसरी डॉट गेंद और यहाँ पर नायक बने छोटे भाई अजिंक्य तो खलनायक बने आदित्य दरगे बड़े भाई। ये देखिए शायद ये लगातार तीसरी डॉट गेंद हो सकती थी, लेकिन लेग बाय के तौर पर रन मिला। बल्ले पर 3 में से एक भी गेंद लेकर नहीं आया आदित्य दरगे। ये दर्शा रहा है कि जो फैसला था कप्तान का, सम्राट स्मृति जय हनुमान चिंचिवली गोहे प्लस काटरंग टीम के कप्तान को, वो सही था आदित्य के आगे अजिंक्य को भेजने का। ये बिल्कुल सही फैसला अब मैं मानना चाहूँगा, क्योंकि जिस तरह से अजिंक्य का बल्ला आग उगल रहा है और वो रिवेंज के साथ गेंदबाजों के खिलाफ खेल रहे हैं। और ये फुल टॉस किया, खराब गेंद, नंबर 6 फाइव लेग बाउंड्री के बाहर। मेले 30 सिटी नाय बची सिटी। रिव्यू लिया जा चुका, अंपायर हैरी आप देखिए। ये रिव्यू लिया जा चुका है बीमर के लिए। देखिए अंपायर अपनी जगह मत बदली है जब तक फैसला ना हो इस आखिरी गेंद का, क्योंकि जब तक फैसला नहीं होता तब तक ओवर समाप्त नहीं होगा। बादल साहब देखिए और श्रीकांत पाटिल किस तरह से ऑर्गेनाइज किया हमने टूर्नामेंट, इसके बारे में चर्चा करते हुए। शानदार शानदार जानदार और वजनदार ये आपकी प्रतियोगिता। बादल साहब और श्रीकांत पाटिल, एक ही बात मैं आपसे कहना चाहूंगा, ये आपकी टूर्नामेंट है जो है ना, वो सवरोड़ी में जानदार शानदार और वजनदार। ब्रेविस ने देखिए, साउथ अफ्रीका के ब्रेविस ने राहुल चहर के खिलाफ लगातार 4 छक्के लगाए आईपीएल में जो मैच शुरू है। फेयर डिलीवरी, फेयर, हाँ फेयर डिलीवरी है ये। मुझे भी लगभग अंदाजा आ चुका था कि फेयर डिलीवरी है, लेकिन कमेंटेटर्स हम बोल नहीं सकते, माइक्रोफोन के जरिए हम बोल नहीं सकते। टोटल टीम का 42। अजिंक्य दरगे की बल्लेबाजी का मैच फैन हो चुका हूं, जिस तरह से उन्होंने
उनकी जो वी शेप की जो स्ट्रेंथ थी और बाकी जो कमज़ोरी थी, उस कमज़ोरी को आज उन्होंने ताकत बनाया। हमेशा जब भी मैं यूट्यूब पर मोटिवेशन स्पीच सुनता हूँ तो एक बात हर मोटिवेशन स्पीकर ये कहता है कि आपकी कमज़ोरी को ही आप ताकत बनाइए। इस खेल में आपको तब जीत मिल सकती है जब आप डर कर नहीं, किसी का डट कर मुकाबला करोगे, और वो अजिंक्य दरगे ने करके दिखाया। डट कर किया गेंदबाजों का मुकाबला। आदित्य दरगे ने थोड़ा सा मुझे नाराज़ किया जिस अंदाज से वो कई प्रतियोगिताएं खेल रहे हैं, जिस अंदाज से उनकी बल्लेबाजी हुई है। निर्णायक मोड़ पर काटरंग के लिए उन्होंने कई बड़े हिट लगाए हैं। ऐसे में फिर से एक बार रिवर्स स्वीप शॉट, थर्ड मैन को बीट करती हुई गेंद गोली की रफ्तार से गई डीप, थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। अनुमान टीम का अजिंक्य दरगे जो बार बार रिवर्स खेल रहे हैं, उनके लिए डीप थर्ड मैन तैनात नहीं है। जो मिड विकेट पर काफ़ी कम बार खेलते हैं, उनके लिए डीप मिड विकेट लगाया जा चुका है। तो ये कप्तान जो है ना, कप्तान काफ़ी कम सोचते हैं मेरे ख्याल से काफ़ी कम सोचते हैं यहाँ पे वर्ची खोपोली प्लस मुलगांव के। एक कप्तान की सोच अच्छी होनी चाहिए। 8 गेंदों में 33 रनों की एक शानदार पारी। और ये देखिए अजिंक्य दरगे का तूफान जलजला। क्या वो पहला 50 लगाएंगे? क्या वो श्री गणेश स्पोर्ट्स के ओनर नरेश की मुलगांव में भी अब 2 टीम हो चुकी है। शुभम घोड़विंदी की अलग है और ये प्रणीत जंगम की अलग टीम है। लेकिन अजिंक्य दरगे के क्या कहने, समन विलास को जिस तरह उन्होंने 7वें आसमान पर पहुंचाया है, उसी तरह अपने काटरंग प्लस सम्राट स्मृति जय हनुमान चिंचिवली गोहे को। और ये देखिए रिवर्स, फिर से एक बार थर्ड मैन बाउंड्री के बाहर तो नहीं गेंद, लेकिन क्या मिलेंगे 2, और ये 2 मिलते हुए, और इसी के साथ अजिंक्य दरगे पहुंच चुके हैं 41। टीम का टोटल पहुंच चुका है 55। 9 रन की दूरी, गेंदें बची है 2। क्या 50 बनाएंगे अजिंक्य दरगे? और ये छक्का डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर। ये अलग ही मुझे अजिंक्य दरगे आज देखने का मौका मिला है। प्रैक्टिस में इन्होंने काफ़ी मेहनत की है। जिस तरह अपने बॉडी के ऊपर उन्होंने मेहनत की थी पिछले 2 साल, उसी तरह ये टूर्नामेंट सावरोड़ी की स्थानीय लोकाधिकार समिति की एक अलग अंदाज में पेश हो चुकी है लोगों के सामने, और एक अलग अजिंक्य दरगे मुझे देखने का मौका मिला है। कौन बोल रहा था कि गेंद जा नहीं रही है? अजिंक्य दरगे जैसे ताकतवर खिलाड़ी हो तो मैं यही कहूंगा तुषार, मारने वाले में दम होना चाहिए, और वो दम अजिंक्य दरगे में हमें नजर आ रहा है। 11 गेंदें 47 रनों की शानदार पारी, और क्या ये होगा 50? गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ 47 रनों की पारी पर अजिंक्य ने अपना विकेट खोया, लेकिन टोटल बच चुका है
61 जीत के लिए 62 रनों की जरूरत। होम बनाएंगे तुषार। तर खरं तर आज बुधवार आहे आणि बुधवारची मेजवानी पंच समालोचक यांना द्यावी ही दोन व्यक्तींच्या लक्षात आली, योगेश बारड आणि त्याचबरोबर घनश्याम बारड यांच्या लक्षात आली आणि रेवा चायनीज यांच्या वतीनं अंपायर्स प्लस कॉमेंटेटर प्लस स्कोरर प्लस TJ प्लस यूट्यूब 24 लाईव्ह इव्हेंट्स यांना या चायनीजतर्फे आजची मेजवानी दिली जाणार आहे। मी योगेश बारड आणि घनश्याम बारड यांच्या आयोजनाच्या वतीनं मनापासून आभार मानतोय आणि दुसऱ्या सत्राकडे वळण्या अगोदर पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या त्या सम्राट स्मृती चिंचिवली गोहे प्लस काटरंग संघाच्या 61 जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे, ती मुळगाव प्लस वरची खोपोली। पण या धावा कशा येतात याचं धावतं समालोचन करतील माझे सहकारी समालोचक तुषार धुमाळ। सुस्वागतम 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 तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं। अर्थातच मी तुषार धुमाळ आदरणीय श्री गजाननजी कीर्तिकर साहेब खासदार ट्रॉफीच्या माध्यमातून आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत करतो। अतिशय दर्जेदार खेळ आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आज मात्र ज्यांच्या नावावरती स्पर्धा आहे ते प्रमुख व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळालं। काय त्यांचं प्रेम आहे या सावळी गावावरती हे त्यांनी 2 शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवलं। प्रत्येक समस्यांचं समाधान म्हणजे सन्माननीय गजाननजी कीर्तिकर साहेब यांनी सांगितलं, आवर्जून सांगितलं का तुमचा कोणताही प्रश्न असो त्याचं उत्तर मात्र मी शोधेल, पण तुम्ही माझ्यापर्यंत नक्कीच या पोहोचण्याची कृपा करा। यावेळेस त्यांच्या नावावरती ही शृंखला आहे। सावरोळी गाव स्थानिक लोक अधिकार समितीच्या वतीनं या शृंखलेची सुरुवात, अर्थातच या शृंखलेचा हा सोहळा सजवला गेला। सन्माननीय प्रदीपजी बैलमारे, सन्माननीय राकेशजी बांदल, सन्माननीय श्रीकांतजी पाटील आणि सन्माननीय अमोल शेठ बैलमारे या सर्वांची संकल्पना आपल्या समोर आहे। तिसऱ्या रात्रीचा हा दुसरा मॅचचा खेळ टीम वरची कोपली प्लस मुळगाव, टीम चिंचोली गोहे प्लस काटरंग या 2 संघाच्या माध्यमातून पहिल्यांदा टीम चिंचोली प्लस काटरंग संघाने धावफलकावरती 24 चेंडूचा खेळ केला। 4 गड्यांच्या मोबदल्यात धावा लावल्या त्या टोटल 61। आता नेक्स्ट इनिंग मध्ये 24 चेंडू आणि 62 धावांचा पाडला करायचा तो टीम वरची कोपली प्लस मुळगाव संघाला। काय मॅरेथॉन इनिंग खेळली आहे फलंदाज अजिंक्य दर्गेनं, त्यानं मात्र स्वतःला सिद्ध केलं। असं वाटलं होतं कदाचित ही जबाबदारी आदित्य दर्गे घेईल, पण अजिंक्यने ही जबाबदारी बंटी बाद झाल्यानंतर लीलया पार पाडली। आता सलामीची जोडी देखील मैदानामध्ये गेली आहे वरची कोपरी प्लस मुळगाव संघाची। प्रणित जंगम त्याच्या बरोबरीनं विनय नाईक, एक मुळगावचा आहे तर दुसरा वरच्या कोपलीचा फलंदाज। आज मात्र खऱ्या अर्थानं 2 गावाचा संमेळ जुळलाय प्लस हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि या जोरावरती आज खऱ्या अर्थानं सगळं बरोबर होतंय। तरी आदरणीय सन्माननीय गजाननजी कीर्तिकर साहेबांचं आगमन आणि हा सोहळा मात्र आनंदमय वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। ज्यांनी सांगितलं जिथे कमी तिथं मी घेईल ना 100% हमी। अर्थातच या सोहळ्याचे सत्कारमूर्ती आदरणीय गजाननजी कीर्तिकर साहेब ज्यांच्या नावावरती स्पर्धा खासदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा घेऊन जातो मैदानामध्ये। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो। पण एक विनंती असणारे पहिल्या मॅच मध्ये ज्या संघाने विजय संपादन केलाय ती
भैरवदर्श इलेव्हन चौक असरोडी या दोन्ही संघांना विनंती आहे का आपण नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती 38 सर्कलच्या बाहेर चेंडू पकडला जातोय. प्रशांत कवडेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती धावांचा श्रीगणेश झालाय टीम वरची कोपली प्लस मुळगाव संघाच्या माध्यमातून. 62 धावांचा बाटला होतोय. पहिल्या चेंडूवरती आली 1 धाव. आता उरलेत 23 चेंडू, करायच्यात 61 धावा. स्ट्राईक एंडवरती यावेळेस विनय नाईक. या फलंदाजाचा आपण विचार केला तर मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहिरत हासिल केलेला फलंदाज लिलया चौफेर टोलेबाजी करू शकतो. पहिल्या इनिंगमध्ये जशी आपण अजिंक्यच्या बॅटमधून धावा पाहिल्या तशा नेक्स्ट इनिंगमध्ये धावा येतात का विनयच्या बॅटमधून हे देखील पाहिलं जाईल. पण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचं रनअप घेऊन आकाश मॅन फ्रॉम चिंचोली घोय तयार. पहिल्या चेंडूवरती यावेळेस आडव्या बॅटनं आपण बघतोय कावकर रिजनच्या जवळ चेंडू पकडला जातो. आदित्य दर्गेच्या माध्यमातून जिथे चेंडूची उचलफेक होईल तोपर्यंत धाव येते ती 1. एका धावेनं धावफलकावरती वाढ. P1चं षटक आपल्याला पाहायला मिळते. आकाशच्या माध्यमातून टाकलं जातं आणि पहिल्या 2 चेंडूवरती धाव आल्या त्या बिनबाद 2. टीम चिंचोली घोळे संघ प्लस काटरंग संघाच्या विरोधात वरची कोपली प्लस मुळगाव संघाच्या. एक आगळा वेगळा फटका सजवायचा होता पण या फटक्यावरती झटका मात्र दिला जातोय टीम वरची कोपली प्लस मुळगाव संघाला. प्रणित जंगम बॅक टू द पॅव्हलियन. जोरदार हादरा या टीमला. स्ट्राईक एंडवरती वरची कोपली संघाचा खेळाडू. स्ट्राईक एंडवरती विनय नाईक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका खेचलाय पण हा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अडवला जातोय जिथे 1 धाव येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 3 धावा आल्या स्कोर कार्डवरती. तिसरा क्रमांकाचा फलंदाज नूर सय्यद यावेळेस स्ट्राईक एंडवरती. क्षेत्र कोणतेही असो कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशाला देखील पर्याय नाही. आता प्रामाणिकपणे तुम्हाला फटकेबाजी करावी लागणार. यावेळेस आपण बघतोय पारितोषिकांची खैरात केली जाते. लागोपाठच्या 3 षटकारांना सलमान शेख यांच्याकडे नूर सय्यद साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. यावेळेस खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न 38 सर्कलच्या जवळ मिडॉन मध्ये या चेंडूला पाहायला मिळतंय जिथे एकही धाव मात्र येत नाहीये. निर्धाव चेंडूची होती हे सांगता चिंचोली घोळे संघाचा हा तेज तलवार गोलंदाज मात्र या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या संघासाठी. 3 धावांवरती स्कोर कार्ड स्थिर आहे. 62चा पाठला होतोय. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस पतीचा फटका आणि या फटक्यावरती आपण बघतोय मिड विकेटच्या जवळ या चेंडूला गॅदर केलं जातंय पकडलं जातंय आणि या फटक्यावरती पुन्हा एकदा 1 धाव. एका धावेच्या माध्यमातून पहिलं षटक समाप्त झालंय. मुळगाव प्लस वरची खोपोली या संघाच्या धावा लागल्यात 1 गडी बाद 4. पाटला होतोय 62 धावाचा. आता उरलेत 18 चेंडू आणि करायच्यात 58 धावा. आता या गाडीचा गेअर बदलावा लागणार पण काय घडतंय काय बिघडतंय खासदार ट्रॉफीच्या माध्यमातून नक्कीच पाहिलं जाईल. पण त्याआधी संधी देऊया DJ ला.
रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकताच महाराष्ट्राचा वाघ, ज्याचं हे गीत आपण ऐकलत. आदरणीय अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा जातो मॅचकडे, जिथे गोलंदाजी मारकरी गोलंदाज ऋषभ भुजबळ. त्याच्या पहिल्याच चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, नूर सय्यदचा फटका बसलाय आणि क्षेत्ररक्षक संदेश पाटील मात्र चुकलाय. झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर दिलं जाते नूर सय्यदला जीवदान आणि एका धावेनं धावफलकावरती वाढ. नूर सय्यदचा झेल अशा क्षणाला सोडणं थोडंसं घातक ठरू शकतं काटरंग प्लस चिंचोली संघाला. आणि नूर सय्यद जर या मॅच मध्ये बरसला ना तर या 62 धावा सहज स्कोर कार्ड वरती येऊ शकतात. पण या धावाचा अंतर कापताना यावेळेस स्ट्राईक एंड वरती फलंदाज विनय नाईक. यावेळेस पुन्हा एकदा आगळा वेगळा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि या फटक्यावरती देखील विनय नाईक होतोय बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा जोरदार हादरा टीम वरची गोबी. लावला या गोलंदाजानं. आज रविवारचा दिवस नाहीये, बुधवारचा दिवस आहे, रात्र आहे आणि या रात्रीमध्ये मेगा ब्लॉक केलाय धावांचा. तो गोलंदाज ऋषभनं 100 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी आधी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं आणि आता या फलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागणार, वेगळे फटके सजवावे लागणार. स्ट्राईक एंड वरती आनंद 4थ्या क्रमांकाचा फलंदाज. आल्या आल्या मिड विकेट क्षेत्राच्या जवळ फटका खेचलाय. विलॉन द कार्पेट या फटक्यावरती धाव मात्र येते एक. एका धावेनं धावफलकावरती वाढ आणि एका धावेनं टोटल 6 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. 15 चेंडू आणि 56 धावांची गरज. या मॅच मध्ये महत्वाचा दुवा म्हणून नूरकडे पाहिला जातो. आता नूरला मात्र काहीतरी करावं लागणार. नूरचा हा चेंडू रिव्हर्सिपचा प्रयत्न, पंचांनी सांगितलं तुम्ही लाईन सोडली होती आणि या फटक्यावरती लेग बाईटच्या माध्यमातून देखील इशारा येत नाहीये. म्हणजे खऱ्या अर्थानं बॅट लेग बाईटच्या माध्यमातून इशारा आलाय आणि धाव मात्र जोडली जाईल. 7 आकडा स्कोर कार्ड वरती येतोय. 7 या आकड्यानं महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून दिली, जे चांगले यष्टिरक्षक होते आणि चांगले कर्णधार देखील होते. आणि यावेळेस चांगला यष्टिरक्षक आणि चांगल्या कर्णधाराची भूमिका हर्षल पेंडारी मैदानामध्ये पार पडतोय. यावेळेस उंच 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 आणि बॅनर हिट झालाय. हा फटका गेला आउट ऑफ द बार. आनंद करणार आहे मॅच मध्ये बिग हिट षटकार. तर निश्चित या बॅनर हिट साठी सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रदीप शेठ बैलमारे साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस चेंडू गलीच्या दिशेने जातोय. अर्थातच हा फटका सीमारेषा आउट ऑफ द बार. षटकारानंतरचा टांगा पलटी. पंचेचाळीस धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये, कारण या मॅच मध्ये आनंदनं स्वतःला सिद्ध केलंय. आनंदाचं वातावरण आता वरची कोपली प्लस मुळगाव संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळतंय. पण एकीकडे टेन्शन भरं वातावरण मैदानामध्ये आपण बघतोय चिंचोली प्लस काटरंग संघाच्या
दिशेनं आपल्याला पाहायला मिळतोय. हे वातावरण क्षणात रंग बदलू शकतं. अरे हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. 12 चेंडूमध्ये 45 धावा देखील होऊ शकतात आणि याच 12 चेंडूमध्ये या धावा रोखल्या देखील जाऊ शकतात. हे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. खासदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये आदरणीय गजाननजी कीर्तिकर साहेबांच्या नावावरती स्पर्धा सावरोळी गाव स्थानिक लोक अधिकार समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळाली, ज्याचे मुख्य आयोजक प्रदीपजी बैलमारे, राकेशजी बांदल, श्रीकांतजी पाटील आणि अमोल शेठ बैलमारे यांच्या या संयुक्त मेळाव्यानं आपण बघतो या स्पर्धेचं आयोजन. आजची तिसरी रात्र मी या सर्व आयोजकांच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. 17 धावा आल्या धावफलकावरती. आता येणारे 12 चेंडू 45 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पुनीत जांगीड पंचांच्या डाव्या बाजूनं. यावेळेस आसमानी सुलतानी वाघाची धाड फोडलाय पहाड. आउट ऑफ द पार. बिग हिट. दूर तेवीस धावा धावपलकरती लागल्यात. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. मी मगाशीच सांगितलं होतं या मॅच मध्ये कधी काय घडेल, कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. ना जिंकले टीम वर्चिकोपोली प्लस मुळगाव संघ, ना हारले चिंचोली प्लस काटरंग संघ. 11 चेंडू आणि 39 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिव्हर्सिपचा प्रयत्न. यावेळेस चेंडू सुटलाय पण धाव मात्र घेतली जाते. एका धावेनं धाव पलकावरती वाढ. लेग बाईच्या माध्यमातून आलेली एक धाव. पंच जय पवार सांगतात ही एक धाव मात्र नोंद केली जाईल आणि एका धावेनं धाव पलकावरती टोटल 24 इव्हेंट. अर्थात ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय थेट प्रेक्षेपण केली जाते. घर बसल्या या प्रेक्षक राजा मात्र या मॅचचा आनंद घेतोय. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहिलं जात आहे. खासदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा तमाम ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील 24 इव्हेंटच्या माध्यमातून, खासदार ट्रॉफीच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असेल. उरलेत आता 10 चेंडू आणि करायच्यात 38 धावा. स्ट्राईक एंडवरती आनंद देणार का मुळगाव संघाला आनंद आणि आनंद. यावेळेस काय घडतंय तर पंच नक्कीच सांगतील. आणखीन एक बाईकच्या माध्यमातून धाव जोडली जाते. हा फुलटॉस चेंडू होता, याच्यावरती भरपूर समाचार घेणं गरजेचं होतं, पण अशा वेळी बाईकच्या माध्यमातून एक धाव आली. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पडेंगे. या मॅच मध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व ठेवायचं आहे तर संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करताना धावा देखील गोळा कराव्या लागतील. उरलेत 9 चेंडू आणि 37 धावांची गरज. 4 मोठे फटके या मॅच मध्ये यू टर्न देऊ शकतात, पण ते 4 मोठे फटके या क्षणाला येणं गरजेचं आहे. पुनीत जांगीड हा देखील कसलेला गोलंदाज आहे. काटरंग संघाची बाजू सातत्याने त्याने सिद्ध केली, पण आज चिंचोली प्लस काटरंग संघातनं तो खेळ दाखवतोय. ईस्टर्नच्या मागे देखील एक चाणक्य करणार हर्षल पेंढारी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस 440 चा करंट लागला मी तर म्हणेल या विद्युत तारेच्या माध्यमातून टीम वर्चिकोपोली संघाला. षटकार येईल पण धाव आली ती 1 आणि त्याच्यावरती रनआउटची विकेट. नव्हते कायदा नव्हता, कलम नव्हते कायदा नव्हता, सुखी होती प्रजा री. त्यावेळेस सिंहासनावरती विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा, ज्याचं गीत डीजेच्या माध्यमातून ऐकवलं जातंय. नक्कीच त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल, पण संधीचं सोनं आता पुनीत जांगीर या गोलंदाजानं केलंय.
आता स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा नूरला आपण बघतो आणि धावपलकावरती धावा आहेत त्या टोटल 62 धावांचा पाठला करताना 26 उरलेत शेवटचे 8 चेंडू आणि 36 धावांची गरज. यावेळेस काव कॉर्नर रिजनच्या बाहेर चेंडू जातोय. बिग हिटच्या माध्यमातून षटकार आला. या आधीचा चेंडू देखील देखणा फटका आला होता पण झटका आनंदच्या माध्यमातून दिला गेला. टीम मुळगाव प्लस वरची गोपली संघाला रनआउटची जी विकेट आली त्याच्यानंतर असं वाटलं होतं वातावरण थोडंसं शांत झालं की काय, पण नूर सय्यद मी मगाशी देखील सांगितलं होतं या मॅच मध्ये यू टर्न देणारी फलंदाजी करू शकतो. त्याच्या मनगटातला जोर त्यानं सिद्ध केलाय. उरलेत 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. हा चेंडू मात्र सुरेख होता. ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये टाकलेल्या चेंडूवरती रनआउटची विकेट. योगेशला मात्र परतावं लागणार. आणि 30 धावांची गरज. बंटी शेठ गायकवाड यांचं आगमन झालेलं आहे. आज ते थोडे लेट झालेत. मगाशी त्यांचं आवर्जून नाव घेतलं जात होतं कारण की खासदार साहेब या व्यासपीठावरती उपस्थित होते, पण नक्कीच लेट आलेत. पण शेठ मात्र डीजेचे आहेत. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये आज खऱ्या अर्थानं आनंदाचा स्मित हास्य आपल्याला आयोजकांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय. श्रीकांतजी पाटील साहेब, त्याचबरोबर राकेशजी बांदल, अमोल शेठ बैलमारे आणि प्रदीप शेठ बैलमारे यांच्या चेहऱ्यावरती आज खऱ्या अर्थानं आनंदाचं हास्य आपल्याला उमटताना पाहायला मिळालं. जे प्रेमानं ज्यांना बाबा म्हणतात ते आदरणीय गजाननजी कीर्तिकर साहेब खासदार आपल्याला या मंचावरती पाहायला मिळाले आणि त्यांनी देखील भरभरून येणाऱ्या वाटचालीसाठी या सर्व आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. काही प्रश्न असतील तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देतील असं एक गोड व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती पाहायला मिळालं. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी लक्ष असेल 30 धावांचं. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये आता टीम वरची कोपोली प्लस मुळगाव संघाला परतू शकतो आणि तो चमत्कार करण्याची ताकद मात्र नूर सय्यद आपल्या मनगडामध्ये ठेवतो. तो स्ट्राईक एंड वरती आहे आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रसाद पिंगळे. हा मात्र कसलेला गोलंदाज आहे. या हंगामामध्ये बरीचशी मैदानं गाजवली. 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू 5 धावा अशी बरीचशी मैदानावरती ज्यांनी किमया घडून आणलेला हा गोलंदाज यावेळेस 6 चेंडूमध्ये 30 धावा देणार का हे देखील पाहणं गरजेचं होतं. पण या पहिल्याच चेंडूवरती क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे गोलंदाजानं खर्च केल्यात 2 धावा. 34 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. आता येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी लक्ष असेल 28 धावांचं. नूर सय्यद 4 मोठे फटके मारणार का या मॅच मध्ये? यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि चेंडूचा सुमधुर संबंध झाला आणि चेंडू गेला सीमारेखा आउट ऑफ द पार. बिग हिट. नूर बरसला. आलाय षटकार. रुद्र गोपाळे मात्र नूर सय्यदचे फॅन झालेत. या षटकाराच्या जोरावरती जोरदार टाळ्या त्यांच्या माध्यमातून वाजवल्या जात आहेत. खऱ्या अर्थानं नूरची फलंदाजी आता त्यांना प्रेमात पाडते. ताकदीशीर फटकेबाजी होतीये. मॅच अजून संपली नाहीये. मॅच मात्र ऑन आहे आणि या मॅच मध्ये आता गरज असणारे 4 चेंडू आणि 22 धावांची. ज्या गोलंदाजानं मोठ्या फलंदाजाला पाणी पाजलं होतं तोच गोलंदाज यावेळेस खऱ्या अर्थानं संघर्ष करतोय. जी चूक क्षेत्ररक्षकाने या आधीच्या चेंडूवरती केली ना ती कदाचित अंगलट येऊ शकते. आणि या मॅच मध्ये नूर सय्यदचा देखील झेल सुटला गेलाय.
4 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. गेम मात्र होते ऑन. यावेळेस गुडलेन स्पॉट वरनं चेंडू हॅलो, तो गुडलेन स्पॉटवरनं उसळी घेणारा चेंडू आपण पाहिला. लाईन भटकले. गोलंदाजाची आपण नक्कीच स्तुती केली होती. तो खराब कामगिरी करताना यावेळेस पाहायला मिळाला. नियम क्रमांक 25 चा वापर होताना स्वेर चेंडूचा इशारा येतोय. आता उरलेत 3 चेंडू आणि 21 धावांची गरज. हा आणखी एक खराब चेंडू आणि या चेंडूवरती मिळतील वाईट प्लस 2 धावा. प्लस हे समीकरण आजच्या रात्रीमध्ये जवळ जुळतंय. आदरणीय योगीजी बारट, वैष्णवी मसाल्याचे ओनर या व्यासपीठावरती आहेत. युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ज्यांच्यासाठी चमचमत्या ट्रॉफ्या दिल्यात आणि ते मात्र या फलंदाजाची स्तुती करतायत, कारण हा मोक्याच्या क्षणी मोठे फटके मारणारा फलंदाज आहे. सर्वच खेळाडूंना क्रिकेटचा खेळ खेळायचा आहे, पण या खेळाडूंना त्या क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला गेम चेंजर बनवायचं आहे आणि तो खऱ्या अर्थानं गेम चेंजर इनिंग करतो का? आणि यावेळेस प्रश्नचिन्ह पडलाय मैदानामध्ये. आणि या मॅच मध्ये वरची कोपली प्लस मुळगाव संघाला शिरकाव करण्याची आता खऱ्या अर्थानं संधी आहे. 3 चेंडू 18 धावांची गरज. या स्पर्धेचे मुख्य घटक सन्माननीय प्रदीप शेठ बैलमारे साहेबांचं देखील आगमन झालंय. साई भक्त आहेत. साई वरती निसांत त्यांचं प्रेम आहे. श्रद्धा आणि सबुरीने नेहमी आपलं काम चोख बजावतात. त्यांच्या बरोबरीनं अमोल शेठ बैलमारे साहेबांचं देखील आगमन झाले. या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सन्माननीय गजाननजी कीर्तिकर साहेबांच्या नावावरती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषकाच्या माध्यमातून हा दमदार सोहळा आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. आणि आदरणीय ज्यांना प्रेमानं हे सर्व आयोजक बाबा म्हणतात ते गजाननजी कीर्तिकर साहेब मात्र या मंचावरती पाहायला मिळाले. आणि आत्ताच त्यांनी या सावरोळी गावातनं रजा घेतली आहे. यावेळेस खडे खडे स्ट्रोक लगावला. वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा फटका जातोय आउट ऑफ द पार. लेट आला. वरती लागला. 1 चेंडू आणि 14 धावांची गरज. आणि हा आणखीन एक दर्जेदार फटका, पण यावेळेस झेल टिपला जातोय आकाश पाटीलच्या माध्यमातून. पराभवाच्या वाटेला जावं लागलं टीम वरची कोपली प्लस मुळगाव संघाला. 14 धावांनी ही मॅच जिंकली. काटरंग प्लस चिंचोली घोळे संघानं. आणि या मॅचचा शिल्पकार